महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. महिलांसाठी आणि लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय मोठी अपडेट आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनाच्या बघा पूर्वसंध्येला म्हणजे उद्या 8 तारीख आहे, म्हणजे 8 मार्च आहे. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस असतो. म्हणजे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना 3,000 रुपये या ठिकाणी खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा. म्हणजे आज या ठिकाणी 3,000 रुपये जमा होण्याची जी काही घोषणा आहे, जी आपल्या आदिती तटकरे आहेत बघा यांनी केलेली बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी मार्च महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे, हा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आदल्या दिवशी या ठिकाणी मिळणार की नाही, ही सुद्धा या ठिकाणी बऱ्याच जणांना या ठिकाणी चिंतेची बाब ठरलेली. परंतु कोणाकोणाच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. काही महिलांना आले का नाही हे सुद्धा आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे बघा. कारण की आदिती तटकरे म्हणाल्या होत्या की 7 तारखेला म्हणजे महिला दिवस कधी 8 तारखेला आहे, 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस असतो. या ठिकाणी बघा 3,000 रुपये टाकण्याची घोषणा सुद्धा या ठिकाणी करण्यात आली होती बघा. यांनी काय म्हटलेलं आहे आदिती तटकरे यांनी की महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती 7 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी खात्यावर टाकण्यात येणार होती बघा. सर्व पात्र लाभार्थी या ठिकाणी बँक खात्यामध्ये 2 महिन्यांचा सन्मान निधी जमा करणार आहे, असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी बघा आता ही पोस्ट टाकली होती बघा. त्यांच्या ऑफिशियल हँडलवरून आदिती तटकरे यांनी बघा ही पोस्ट टाकलेली आहे आणि म्हणाले आहेत की 7 तारखेला म्हणजे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पैसे येणार होते. तुम्हाला पैसे आले का नाही, आता या ठिकाणी अधिवेशन सुद्धा चालू आहे. अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा या ठिकाणी उचलण्यात आलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी पैसे आले का नाही हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण जे काय अधिवेशनामध्ये मुद्दा उठवला तो सुद्धा व्हिडिओ पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन ऑन करायची आणि या व्हिडिओला नक्कीच आत्ताच्या आत्ता लाईक करायचा आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ पाहता पाहता फक्त तुम्हाला एक लाईकचं बटन टच करायचं बघा. फक्त लाईकचे बटन आत्ताच्या आत्ता टच करा आणि आत्ताच आपण लगेच तो व्हिडिओ प्ले करणार आहोत. की ही महिला कुठली कुठली योजना घेते म्हणून दुसरा लाभ घेताच येत नाही, मग त्यांना कशाच्या आधारावरती तुम्ही पैसे दिले? मग हे अशा प्रकारे 2-2 योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्या काही महिला असतील यांनी सरकारची फसवणूक केली आहे. या फसवणुकीच्या बाबतीत सरकार या 2-2 योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांवरती काही कारवाई करणार आहे का? म्हणजे 2 योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना पैसे दिले म्हणजे सरकारच्या पैशाचा अपव्यय केलेला आहे, अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का? आणि तिसरा प्रश्न, आपण जी घोषणा केलेली आहे की 2,100 रुपये आम्ही पुढच्या अधिवेशनापासून म्हणजे या मार्चच्या अधिवेशनापासून म्हणजे पुढच्या बजेटपासून आम्ही देऊ, मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे. मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे की 2,100 रुपये आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळेला देऊ. आम्ही 3,000 सांगितले होते, पण किमान 2,100 जे तुम्ही मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार आहात का? माझे साधे प्रश्न आहे. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी विचारल्याप्रमाणे खरं तर एक महायुतीच्या सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून आपण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली आणि घोषित केल्यापासूनच साधारणपणे विरोधकांची टीका असेल ही त्याच्यावर होत राहिली. जुलै महिन्यामध्ये याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं, त्यावेळेसपासून आत्तापर्यंत जवळपास 2,63,00,000 इतके अर्ज हे या ठिकाणी आपल्याला विभागाकडे प्राप्त झाले. वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं आणि आपल्या माध्यमातून सभापती महोदय मी सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की साधारणपणे स्क्रुटिनीची जी प्रक्रिया ही ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही सुरू केली, कारण 1 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही स्क्रुटिनीची सुरुवात त्या ठिकाणी करत असताना संजय गांधी निराधार योजनेचा जो डेटा आहे जो आमच्या विभागाला त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून प्राप्त झाला त्यानुसार 25 ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास 1,97,000 सुमारे इतक्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असणाऱ्या भगिनींचा त्या ठिकाणी डेटा प्राप्त झाला. ही प्रक्रिया जी आहे ही साधारणपणे रजिस्ट्रेशनची सुरू असल्यामुळे त्या टप्प्यात जसे जसे अर्ज होत गेले तशा पद्धतीनं संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर जे काही योजना आहेत याचा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी प्राप्त होत गेला. जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जितके अर्ज प्राप्त झाले त्यानुसार साधारणपणे हे 1,96,000 का 1,97,000 इतका डेटा प्राप्त झाला. तो त्याच वेळेला स्क्रुटिनीमधून आम्ही बाद केला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा जवळपास 2,54,000 इतका साधारणपणे संजय गांधी निराधार योजनेचा आम्हाला डेटा प्राप्त झाला. त्याच वेळेला तत्कालीन तशी आम्ही त्या पद्धतीनं कारवाई करत गेलो. मधल्या कालावधीमध्ये नोव्हेंबर असेल, ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल या कालावधीमध्ये आचारसंहिता होती
आणि त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ही संपूर्णपणाने त्या ठिकाणी बंद होती. या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जी स्कीम असते ही स्टँड अलोन स्कीम असते आणि त्यामुळे त्याचा जो डेटा आहे तो आम्ही इतर विभागाकडून मागत असतो. त्याचा डेटा काही आम्ही ऍक्सेस परस्पर करत नसतो. ही कुठलीही योजना आपण संजय गांधी निराधार घेतलीत किंवा अन्न व नागरी पुरवठ्याची असणारी जी काही आनंदाचा शिधा असेल किंवा इतर ज्या योजना असतील ह्या सुद्धा इतर विभागाकडून त्याचा जो डेटा आहे हा प्राप्त करून घेत असतात. आपण त्याच्या डेटाचा ऍक्सेस काही परस्पर कुठलाही विभाग एकमेकाच्या डेटाचा ऍक्सेस काही करत नसतं. त्यामुळे जसा जसा डेटा प्राप्त होत गेला त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण जी संबंधित आहे ती कारवाई करत गेलो. मला आपल्या सभापती महोदय आपल्या माध्यमातून सभागृहातील सदस्यांना सुद्धा या संदर्भातली माहिती द्यायची आहे की लाडक्या बहिणीचा जो GR आपण जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही शासन निर्णय आपण निर्गमित केला त्यात एकाही निकषामध्ये आम्ही आत्ताही निवडणूक झाल्यानंतरही बदल केलेले नाहीत. एकही निकषामध्ये आपण बदल केलेले नाहीत. या निकषाला अनुसरूनच आपण जी काही आहे ती प्रक्रिया आणि कारवाई ही करत गेलेलो आहोत. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट ही जी योजना आहे ही 21 ते 65 या वयोगटातील महिलांना आहे. म्हणजे दर महिन्याला जसं 65 वयोगट उलटून ज्या महिला त्या ठिकाणी तो वयोगट पार करतील त्या योजनेच्या निकषातून बाहेर पडणार आहेत. त्याच्यामुळे ती संख्या सुद्धा ही दर महिन्याला अपडेट होत जाणार आहे आणि त्यानुसार जी लाभार्थ्यांची संख्या आहे याच्यामध्ये बदल होणार आहे. दरवेळेला सुमारे नाही म्हटलं तरी आता 1,20,000 इतक्या ज्या महिला आहेत ह्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या ह्या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाहीयेत. काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत जे विवाह होऊन इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी जात असतात, स्थलांतरित होत असतात. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही ऑनगोईंग आहे आणि मला आपल्या सभापती महोदय माध्यमातून सन्मान्य सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचंय की आज जवळपास 2.5 कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोहोचवत असताना दरवेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीनं त्यांच्या खात्यावर ज्या वेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारचं त्या योजनेचं या सबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सकारात्मक बदल हा त्यांना जाणवत गेला आणि त्याचे पडसाद कुठे ना कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले असतील. 2100च्या संदर्भातला आपण त्या निमित्ताने उल्लेख केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही. राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही. 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल. 200 रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती महोदय सांगितली जात नाही. आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे. ज्यांना तुम्ही अपात्र केलं जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले हे सगळे आहेत त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का? निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का? डाटा तुमच्याकडे उपलब्ध होता. KYC झालेला डाटा तुमच्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स आहे. त्याचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी का केला नाही आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न. आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो. सभापती महोदय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही जाहीर केल्यापासूनच कुठे ना कुठेतरी विरोधकांकडून त्याच्यावर टीका होत होती. योजना जी आहे ती लाडक्या बहिणींची सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली आणि म्हणून कुठे ना कुठेतरी आणि त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची योजना घोषित होते त्यावेळेला जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्ती महिला या आपण लाभार्थी म्हणून या योजनेसाठी येतील, हे रजिस्ट्रेशन होईल, ही साधारणपणे सुमारे ही विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त होती. सन्मान्य सदस्य महोदयांनी मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय सांगू इच्छिते. ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्या वेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला 1,59,00,000 महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला. सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास 2,20,00,000पेक्षा अधिक महिलांना वितरित केला. ऑक्टोबर महिन्यामध्ये 2,33,00,000 इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 2,45,00,000 महिलांना आपण लाभ वितरित केला. म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही. आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण 8 मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला 2,52,00,000 महिलांना आम्ही या
ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत. खरं तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठेतरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये 3,000 आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होतं. जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी 1500चा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला 3,000 हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्या